कोणालाही जर प्रश्न केला, आदिवासी गुढी उभारतात का, तर याचे उत्तर नाही असे आहे. नमस्कार मंडळी, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत. खूपच महत्त्वाचा विषय हा. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटी दाबायला अजिबात विसरू नका. तर चला आता महत्त्वाच्या विषयाकडे वळू आपण. तर शूटिंगमध्ये आपण पाहू शकता प्रत्येक वाडी वस्तीचं हे थोडक्यात घेतलेलं चित्र आहे. तुम्ही पाहून घ्या. अगोदर प्रत्येक घराला पाहून घ्या, घर लहान असो की मोठा, परंतु एकाही घराला गुढी उभारलेली काठी दिसत नाही. तुम्ही पाहून घ्या प्रत्येक घर. आता हे प्रत्येक वाडी वस्तीचं चित्र आपण पाहू राहिलात. तर हे तुम्ही पाहून घ्या. मागच्या वाडीत सुद्धा दाखवले, ह्या वाडीमध्ये सुद्धा तुम्ही पहा, जे ठराविक घर आहेत प्रत्येक वाडी वस्तीवरचे, तर कुठल्याच घराला गुढी बांधलेली काठी ही आपल्याला दिसणार नाही. मग काय कारण असू शकते याच्या मागचं? आजही काही आदिवासी गावांमध्ये गुढी उभारत नाहीत. का बरं? मग हे कारण आपल्याला या व्हिडिओमधून जाणून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ हा पूर्ण पाहावा लागणार आहे. हे घरं तुम्ही पाहून घ्या. हे खूप लांबचे घर आहेत, वाडी वस्तीवरचे घर आहेत, आणि कुठल्याही घराला तुम्हाला काठी बांधलेली दिसणार नाही. तर हे कारण जाणून घ्यायचे ह्या व्हिडिओमधून. याची आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता किंवा कट न करता पूर्ण पहा, तरच ह्या व्हिडिओमधून काहीतरी माहिती घेतल्यासारखी आपल्याला वाटेल. हे पहा, तुम्ही कुठलंही घर पहा, कुठल्याच घराला ही काठी लावलेली दिसणार नाही. तुम्ही पाहून घ्या, जवळून पहा. तर चला, ही माहिती आपल्याला जाणून घ्यायची. आता आपण खाली एका वस्तीमधलं हे चित्र तुम्हाला दाखवतो आहे. हे पहा, या वस्तीमध्ये सुद्धा कुठेच काठी दिसत नाही. तर हेच आपल्याला महत्त्वाचा विषय आपला हा जाणून घ्यायचे ह्या व्हिडिओमधून. हे पहा, सगळ्याच्या सगळे घरं जे दिसतात, कुठल्याच घराला तुम्हाला काठी दिसणार नाही. हे पहा, प्रत्येक घर कुठेही पहा. आणि ही थोडीशी घाई गडबडीत घेतलेली शूटिंग आहे, परंतु कुठेच तुम्हाला काठी दिसणार नाही. तर चला आता याच्या मागचं खरं कारण आपण जाणून घेऊ, तेही थोडक्यात. कोणालाही जर प्रश्न केला, आदिवासी गुढी उभारतात का, तर याचे उत्तर नाही असे आहे. मग ज्या कहाण्या सांगितल्या जातात, जसे की रामाच्या विजयानंतर गुढी उभारणे हे काल्पनिक असू शकते, खरा कारण वेगळं आहे. जे संभाजी महाराजांच्या बद्दल सांगितले जाते, याबाबत थोडा विचार केला तर सहज आपल्या लक्षात येईल की याच दिवशी संभाजी महाराजांना छळ करून ठार मारले, नंतर गुढी उभारली. तो खूप मोठा इतिहास आहे मित्रांनो. तर दुसरे असे की या दिवशी कोणा एका भट्टाने एका बहुजन स्त्रीची घरामध्ये एकटी असल्याचा फायदा घेऊन घरामध्ये घुसून तिची आबरू लुटली आणि तिची वस्त्रे, साडी, चोळी गळ्यातलं काढून एका काठीला बांधून काठीला बांधून एका घराला उंच टांगलं आणि आपण केलेल्या या कृत्याची कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून त्याच्यावर एक तांब्या उघडा ठेवला, असे आमचे पूर्वज सांगायचे.
मग विचार करा की गुढीपाडव्याच्या दिवशी माता माऊलीची वस्त्रेच का बरं काठीला बांधतात? हा महत्त्वाचा विषय. पुरुषाचे कपडे जसे धोतर असेल, शर्ट असेल, टावेल, टोपी, उपरणं असेल, मफलर असेल, हे का बरं बांधत नाहीत? याबाबत थोडा विचार अभ्यास केल्यास किंवा निरीक्षण केल्यास आपल्या लक्षात येईल की आदिवासींचा गुढी उभारण्याशी काही संबंध नाही. कारण आजही नंदुरबार जिल्हा असो किंवा नाशिक, पुणे जिल्ह्यातील आदिवासी बहुल आंबेगावमधील औपे, डोन, तिरपाड या भागात तुम्हाला गुढी दिसणार नाही. जिथे 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 धार्मिक आक्रमण झाले आहे तेथील आदिवासी मंडळी गोंधळून इतरांचे पाहून गुढ्या उभारत आहेत. हा सण फक्त महाराष्ट्रापुरता आहे. बाहेरील राज्यात आदिवासींचे नव्हे तर इतर कोणालाही गुढी हा प्रकारच माहीत नाही. त्यामुळे धार्मिक गुलाम झालेल्या आदिवासींनी आता तरी डोळे उघडायला पाहिजे. नाहीतर आदिवासी संस्कृती संपवायला तुम्ही कारणीभूत आहात आणि हा निसर्ग तुम्हाला माफ करणार नाही. मात्र पाडवा हा आदिवासींचा सण आहे. पाडव्याला इतर अनेक कार्यविधी आदिवासी या दिवशी करतात. तुळवडीच्या पाडव्याला ईर जे कुलदैवत असतील हे ईर जर काढले नसतील तर ते या दिवशी मात्र नक्कीच काढतात. आणि लहान मुलांचं साखरपणा वाटणे, नावकरी मुलांची नावं ठेवणे, कोळसायांचं पूजन करणे हे विधी आदिवासी बांधव करतात. मात्र गुढी उभारत नाही किंवा गुढी उभारण्याचा काही संबंध नाही. तर हा महत्त्वाचा विषय होता. तर मंडळी, जय आदिवासी, जय जोहार.